पुणे महापालिकेच्या वाहनांसाठी होणारा वाढता इंधन खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। महापालिकेच्या विविध विभागांकडून वाहनांचा होत असलेला अवाजवी वापर, अनावश्यक प्रवास आणि वाढता इंधन खर्च लक्षात घेता अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी सर्व विभाग प्रमुखांना इंधन बचतीबाबत तातडीचे आदेश दिलेत। महापालिकेच्या वाहनांचा वापर अत्यावश्यक कामांसाठीच करावा, प्रवासाचं योग्य नियोजन करावं, तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य तिथे कारपूलिंगचा अवलंब करावा असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन जपून वापरा, इंधन वाचवा असं आवाहन केल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेकडून एक आदेश काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि इतर अधिकारी असतील, त्यांनी सर्वांनी कारपूलिंग करावं, पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर करावा आणि त्याचबरोबर अनावश्यक जे दौरे आहेत ते टाळावे, जेणेकरून इंधनची बचत होईल। खरं तर पुणे महानगरपालिकेकडे हजारो गाड्या आहेत आणि त्यासाठी जवळपास 25 कोटी रुपयाचं इंधन वार्षिक या ठिकाणी लागत असतं। हे खर्च कुठेतरी कमी व्हावं, इंधनाची बचत व्हावी असा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच हे आदेश पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून काढण्यात आलेले आहेत। आणि इथं जर आता बघितलं तर जी पार्किंग दिसते महानगरपालिकेच्या दारासमोरची, जिथं बरेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्या पार्क केले जातात, बऱ्यापैकी आज गाड्या या ठिकाणी कमी आहेत। अधिकारी जे आहेत, जे एकाच भागातून येतात, ते कारपूलिंग करून या ठिकाणी आलेले आहेत आणि इतरांनी देखील असाच करावं असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि आपण बघतोय पुणे महानगरपालिकेने हे आदेश काढल्यानंतर इतर देखील ज्या अधिकारी आहेत याला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी देखील अशा पद्धतीने पब्लिक ट्रान्सपोर्ट, मेट्रो असेल, PMPML बस असेल याचा देखील वापर करताना दिसत आहेत। कुठेतरी पंतप्रधानांच्या या आव्हानाला चांगला प्रतिसाद पुणे महानगरपालिकेकडून मिळतोय आणि अशा पद्धतीने इंधनची बचत या ठिकाणी केली जाते आणि इतरांना देखील आव्हान केलं जात आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।